अज्ञात वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिलं तर काय पाहिलं, तर सकाळी चेहरा हा उठला आणि नीट मंदिराच्या तिथे गेला. सकाळी सकाळी विरूला ना देवदर्शन करायचं होतं आणि मग मी तोपर्यंत मी पण झाले फ्रेश, कारण की आज आम्हाला जायचं होतं परत तिकडच्या घरी. सो विरूसाठी मी बनवला नाश्ता, जोपर्यंत विरूची देवपूजा चालू होती. ऍक्च्युली विरू होता पारुसास. मम्मीने मला सांगितलं की तुझ्यासाठी मी बदाम भिजवून ठेवलेले आहेत. मी गेली की माझी मम्मी न विसरता बदाम भिजवते. मग मी बदाम खाल्ले आणि बाहेर नंतर विरूच्या शोधात गेले. तर विरू बघा, विरूचं आणि त्याच्या आजीचं इकडं काय चालू होतं ते. विरूला ना असं अंगणामध्ये खेळायला इतकं मस्त वाटतं ना. मग त्या आमच्या ह्या आल्या होत्या, आमच्या काय त्यांचं नाव, संजीवनी ताई. त्या आल्या होत्या. त्या म्हटल्या काम कर बाबा, तूच झाडू मार, कारण की त्यांचा झाडू विरूने घेतलेला होता आणि म्हणत होता मी तुम्हाला जरा करतो मदत. मग नंतर विरूने नाश्ता केला आणि आजोबांचा रियाज दिसला की जाऊन मांडीवर बसला. पप्पांना विरू आला की त्यांच्या रियाजाचं असंच होतं. बिचारांचा 2 टाइम रियाज ना असा होतो, ब्रेक ब्रेक होत. विरूला पण असा पखवाज वाजवायचा असतो. मग किती वेळ झालं पप्पा एक थाप टाकत होते, त्यानंतर विरू त्याचे थाप टाकत होता. असं चालू होतं दोघांचं. मग विरू म्हटलं एक काम करा बाबा, थोडासा मला पखवाज द्या इकडे, मी त्याची जरा गाडी गाडी करतो. म्हणून विरूने अक्षरशः गाडी गाडी करत पखवाज पुढे आणला आणि माझे पप्पा बिचारे बघा कशी बसले होते. नातवंडासाठी काय काय करावं लागतं. आम्ही असं केलं असतं तर पप्पांनी कधीच असं आम्हाला पखवाजाला असं ढकलू दिलं नसतं, माहितीये. आणि ह्या विरूसाठी बघा काय चालू आहे ते. मग थोडा वेळ यांचं असंच चालू झालं की मग मम्मीने आवाज दिला, म्हटली मस्तपैकी तुझ्यासाठी उत्तप्पा बनवलेला आहे. मम्मी छान पैकी हा उत्तप्पा खाल्ला. मस्तपैकी नाश्ता झाल्यानंतर मग विरूला घेतलं, विरूला विरूची केली विरूला घातली आंघोळ. मग विरूची आंघोळ घातल्यानंतर मम्मीने विरूसाठी सुंदर असा ना पराठा बनवला. ऍक्च्युली आज आम्हाला निघायचं होतं पुण्याला, त्यामुळे त्याला प्रवासात खाण्यासाठी माझ्या मम्मीने विरूसाठी बनवला होता पराठा. आणि मग तिने अशी 2 मस्तपैकी ना मधुमका कणीस आम्हाला भाजून दिली होते प्रवासामध्ये खाण्यासाठी. मग नंतर आले घरी धीरज आम्हाला घेऊन जाण्यासाठी. मम्मी किचन मध्ये असताना मम्मीची एवढी लगबग चालू होती. मी आपलं मम्मीच्या मागे कप घेऊन ते चहाचा, आणि मम्मीचं जावई आल्यामुळे जावयाला आलू पराठा आणि दही नाश्त्याला मम्मी देत होती. मग काय मग तेवढ्यात विरूला समजलं की आता आपल्याला घेऊन जायला बाबा आलेला आहे, त्यामुळे तो त्याच्या आजोबांकडे अशी लाडी गोडी लावत. त्याला समजत होतं की आता जायचं, त्याला जावंच वाटत नव्हतं. मग त्यानंतर मी छोटूसा उत्तप्पा विरूला करून घेतला. ऍक्च्युली मम्मीने करून दिला म्हणा, मला मी नाही घेतला प्रवासामध्ये खाण्यासाठी. मग नंतर काय बसलो आम्ही गाडीमध्ये, विरूचं झाले बरोबर राज चालू झालं. विरू गाडीमध्ये बसले की एकदम खुश होत असतो, पण त्याला आजी आजोबांना पण सोडावं असं वाटत नव्हतं. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं, त्यांनाही विरूला जावं असं वाटत नव्हतं. मग काय जायचं तर होतं आम्हाला, त्यामुळे मग आम्ही परत 5-10 मिनिट आमच्याशी दारात निघाली बाय 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 करत. बिचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं आणि घ्यायचं होतं. सो आम्ही गेलो पुढे आणि असं करत पोहोचलो घरी.